सोबत झालेल्या घोर युद्धात शुंभ निशुंभ यांचा पराभव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला. रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वतःहून त्याचं सेनापतिपद त्यांनी स्वीकारलं. सोबतच स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा मार्ग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा दोन चंडमुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवलं. स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले. त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड बुडाले होते. समस्त देवांचं गाऱ्हाण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं, पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाली. प्रणाम. समस्त देवगण आज कैलासावर अवतरले. नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल. माते, आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केले आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे. या संकटातून केवळ देवाधिदेव महादेवच आम्हास लावू शकतात. देवाच्या घोर तपश्चर्येत बाधा आणि विघ्न आणण्याचं धैर्य माझ्या अंगी नाही. पण देवराज, युद्धभूमी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही. आपण युद्ध सुरू ठेवावं. काहीतरी मार्ग नक्की निघेल.